मुस्लिम धर्मियांचा रोजा सुरू असल्याने रोज सायंकाळी ठिकठिकाणी रोजा सोडवण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे। नाशिक सातपूर कॉलनी येथील शिंपी हॉल जिजामाता ग्राउंड येथे RPIचे माजी सभापती प्रकाश लोंढे यांनी मुस्लिम बांधवांच्या रोजा सोडण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते। इफ्तार पार्टीचे आयोजन दरवर्षी करण्यात येते। त्यात हिंदू, मुस्लिम व विविध धर्मियांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। त्यामुळे एकतेचे दर्शन घडत असते असे मत प्रकाश लोंढे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले। तसेच मुस्लिम बांधव त्यांच्यासह उपस्थितांनीही आपले मनोगत व्यक्त केले। मुसलमान बनूंगा, इंसान की औलाद में इंसान बनूंगा। ज्या निसर्गाने आम्हाला निर्माण केले, आम्ही अतिशय सुखी समाधानी जीवन जगतोय। आणि मग काही ठराविक कालामध्ये काही लोक
जे जातीपातीचं राजकारण पेरतात ते होऊ नये म्हणून गेले 25-30 वर्षापासून आम्ही जी परंपरा सुरू केली ती सर्व जाती धर्माची, नवरात्र असेल, गणपती असेल, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, मोहरम असेल की नाताळ असेल, असे सण साजरे कराबरोबरच आमच्या रूढी आणि परंपरा आम्ही कायम टिकवल्या पाहिजे. हा रोजा इफ्तारीचा कार्यक्रम म्हणजे निव्वळ आणि फक्त जातीय सलोखा निर्माण करण्यासाठीच हा कार्यक्रम. सातपूर शहरामध्ये औद्योगिक क्षेत्र असल्याने जे नाव आहे ते नाव आम्हाला सर्वांना मिळून एका दिलानं, एका ताकदीनं, एका हिमतीनं वारंवार मी सांगत असतो का प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्यासाठी हे आम्ही करीत असतो. जरी लोक वारंवार म्हणत असतात की लोंढे परिवार किंवा दीपक नाना लोंढे का दानशूर आहे किंवा दीक्षा नगरसेवक असताना अतिशय प्रभावीपणे काम करते किंवा भूषणभाई लोंढे हा जरी PL ग्रुपचा संस्थापक असला तरी आमच्या डोक्यात हे राजकारण डावपेच नाहीत. आम्हाला जे परंपरा आहेत त्या टिकवण्यासाठी आम्ही असे कार्यक्रम करतो. आपण बघताय इथे शिवसेना आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, मनसे असं एकही देशातला पक्ष नाही आणि देशातले असे एकही जात धर्माचे लोक नाही काही इथं उपस्थित नाहीत. सर्व जाती धर्माचे लोक हे आपुलकीनं प्रेमानं उपस्थित राहतात. याच्यातच आमचा सार्थ अभिमान आहे की होय आम्ही प्रथम भारतीय आणि शेवट भारतीय हा आदर्श निर्माण करण्यासाठी अशा ह्या कार्यक्रमाचं आम्ही म्हणत नाही आमच्यासारखं सर्व करा, पण थोडंसं आदर्श घेऊन आपण सुद्धा अशाच जातीय सलोखा निर्माण करण्याचं कामकाज करावं ह्याच प्रामाणिक उद्देशाने आम्ही कार्यक्रम करतो. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की सर्व मुस्लिम बांधव आपली अतिशय अद्ययावत मस्जिद असताना, चांगलं वातावरण असताना सुद्धा आमच्या प्रेमापोटी, आमच्या आग्रहापोटी मौलाना साहेब, फारुखभाई हे सर्व लोक आम्हाला किमती त्यांचा वेळ देता. हा पवित्र रमजान महिना आहे. या रमजान महिन्यामध्ये आम्हाला जेवढं पवित्र काम करायचं तेवढं करण्यासाठी आम्ही जिद्दीनं प्रयत्न करतो. पुनश्च तुमची ताकद वाढावी, हिंमत वाढावी, बळ वाढावी आणि आम्ही हा जातीय सलोखा एकत्र राहावा यासाठी मी हा प्रामाणिक माझं परिवार हे काम करते. तुमची मला अशीच साथ लाभू द्या. राजकारण, इलेक्शन आम्हाला याची कर्तव्य नाही. अशाच पद्धतीनं हे सलोख्याचं वातावरण टिकेल असे विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. बांधवांना माझ्या PL ग्रुपकडनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाई आठवले गटाच्या वतीनं मी रमजान महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जनाब प्रकाश लोंढे साहब और उनके साहबजादों ने, दीपक नाना लोंढे और तमाम उनके साथियों ने ये रोज़ा इफ्तार पार्टी का आयोजन किया है, नियोजन किया है और हर साल बिना भूले करते हैं. तो ये राष्ट्रीय एकात्म का संदेश जाता है, बंधु भाव का ये संदेश जाता है. इसको हरदम कायम रखने के लिए जैसा वो इस प्रोग्राम को बनाते हैं उसके लिए लब्बैक करते हुए हम लोग भी एक दूसरे उनका साथ देते हैं और इस तरीके से हर साल जब तक ज़िंदगी रहे इंशाअल्लाह वो भी और हम भी इसको निभाते रहेंगे ऐसी उम्मीद है. और तमाम RPI के जिम्मेदार कार्यकर्ता और प्रकाश लोंढे साहब, इनका तहे दिल से मुस्लिम समाज ऑफ सातपुर की जानिब से शुक्रिया अदा करते हैं और तमाम मीडिया वाले पत्रकार और हम इनका भी शुक्रिया अदा करते हैं कि आप लोग इसके ऊपर ज़्यादा हाईलाइट करके इस राष्ट्र के एकात्मा को आप बढ़ाते हैं. आपका थैंक यू, धन्यवाद. अस्सलाम वालेकुम. हज़रात गिरामी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि बरकातुहू. जैसा कि मुझसे कबल हमारे मोहतरम हज़रत अल्लामा मौलाना अलीमुल्लाह साहब सिद्दीकी ने जो है रोज़े की फजीलत पर उसकी अहमियत और उसके फ़ायदे जो है तो बयान किए, और उसके बाद हमारे सातपुर के हर दिल अजीज़ जनाब प्रकाश आप लोंढे, इनके बारे में हमारे फारूक भाई ने बताया. आज बरसों से हम लोग जो है इस प्रोग्राम में शामिल होते हैं. इसमें हिंदू मुस्लिम जितने भी हैं, धार्मिक भी गुरु भी हैं, सभी के सब आकर के हम यहाँ जमा होते हैं और यही हिंदुस्तानियों की एक जो है तो शानदार जो है तो मिसाल है. और ये त्यौहार जो है तो हम दोनों को जो है भाईचारे का जो है तो मिसाल पेश करता है. तो हमें चाहिए कि हम इस तरीके के प्रोग्राम करते रहें ताकि हम सब में जो है तो आपस में मोहब्बत, इत्तेहाद रहे और हमारे दिलों के अंदर किसी तरह की जो है तो कदूरत या नफरत जो है तो ना पैदा हो सके. धन्यवाद. या ठिकाणी प्रकाशजी लोंढे साहेब, नानाजी लोंढे साहेब आणि भूषणभाई या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. खरा भाईचारा काय असतो हे आमच्या किसन भाऊ शेवकरांनी सांगितलं का सर्व धर्मसमभाव असा भाईचारा ते नेहमी जपतात आणि एक वेगळा संदेश या सातपूर नगरीमध्ये ते देतात.
असे आमचे प्रकाश लोंढे साहेब आणि नाजी लोंढे साहेब, मी खरोखर त्यांना खूप धन्यवाद देतो. खूप चांगलं आयोजन या ठिकाणी करतात आणि मुस्लिम बांधवांना पण मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय. इफ्तार पार्टी दरम्यान केक कापण्यात आलाय. तसेच उपस्थित असलेल्यांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. त्याप्रसंगी RPIचे माजी सभापती प्रकाश लोंढे यांच्यासह दीपक लोंढे, दीक्षा लोंढे, भूषण लोंढे हे उपस्थित होते. इफ्तार पार्टीसाठी RPIचे माजी सभापती प्रकाश लोंढे यांच्या कुटुंबियांच्या लोकप्रतिनिधींनी हजारोंच्या संख्येने नागरिक व PR ग्रुपचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.